समकाल सत्यपर्शन न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अहिल्यानगर MIDC जिजाऊ चौक येथे अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटना अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांच्या नेतृत्वाखाली नव्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी नगरचे लाडके आमदार हिंदू जननायक माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संग्राम भैयांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढे कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी बोलताना संग्राम भैयांनी जिजाऊ चौकाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी नाना आरडे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली. नाना आरडे आज आपल्यात नाहीत, पण या चौकाला जिजाऊ मातेचे नाव देण्यासाठी त्यांनी खूप झटपट केली आणि आज त्यांच्याचमुळे या चौकाला जिजाऊ चौक नाव पडले. म्हणून आता त्यांच्या स्मरणार्थ या चौकाला अधिकृतरित्या जिजाऊ चौकच नाव कायम राहील असे अधोरेखित देखील केले. यावेळी अविनाश तात्या घुले, कुमारसिंह वाकळे पाटील, सागर भाऊ सप्रे, रामभाऊ घाडगे, सचिन बारसकर, तुकाराम कामटे, योगेश आरडे, रमेश आवटी, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, सुधाकर साळवे, दादा गोल्हार, पंढरीनाथ सोनुले, आकाश घुले, अमृत बोर्डे व स्टॉपचे चैतन वैराळ, गोरख सुरंगे, संतोष गव्हाणे, सिद्धांत भिंगारदिवे, योगेश वेल्हाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जय जिजाऊच्या घोषणांनी संपूर्ण परिसर अगदी दणाणून गेला आणि नाना आरडे यांच्या कार्याला सर्वांनी भावपूर्ण अभिवादन केले. ब्युरो रिपोर्ट रमेश आवटीसह सिद्धांत भिंगारदिवे, समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल. अहिल्यानगर शहराकडं आपल्या मनमाड हायवेवरनं येत असताना जो काय आपला प्रमुख चौक आहे तो जिजामाता चौक, या चौकामध्ये आज आपला रिक्षा संघटनेचा शाखेचा अनावराचा कार्यक्रम आज पार पडला. त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या संबंध कामगार संघटनेचा एक वेगळा बुलंद आवाज सन्मान्य अवितात्याजी घुले, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे नवनागापूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील सप्रे, रामभाऊ, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आरडेजी, उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांचे बंधू उद्योजक सचिन शेठ बारसकर, उपस्थित असणारे या रिक्षा संघटनेकरता ज्यांनी सातत्याने आपला संपूर्ण वेळ झोकून देऊन आपल्याकडे या संघटनेकरता, कामगार संघटनेकरता जे प्रयत्नशील असतात असे सन्मान्य विलासरावजी कराळे पाटील, सन्मान्य औशिकरजी, आपल्या तुकारामजी कामटे, रमेशजी आवटी, सुधाकररावजी साळवे, त्याचप्रमाणे या संघटनेचे इथलचे शाखेचे अध्यक्ष चेतनजी वैराळ, उपाध्यक्ष गोरखजी सुरंगे, सचिव संतोषजी गव्हाणे, सल्लागार सिद्धार्थजी भिंगारदिवे, खजिनदार योगेशजी वेल्हाळ, उपस्थित असणारे सर्वच मंचावरचे सर्व अतिथीगण, उपस्थित सर्व असणारे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवर मंडळी, सर्व पत्रकार बांधव, आताच आपल्याला अवितात्यांनी मार्गदर्शन केलं की रिक्षा संघटना, रिक्षा चळवळ हे गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून सातत्यानं फक्त आणि फक्त रिक्षा संघटना आणि रिक्षा चालवणारे लोक यांच्याकरता काय काय करता येईल हाच प्रामुख्याने अजेंडा ठेवून या सगळ्या लोकांनी काम करत गेले आणि आजही त्याच विषयावरती सगळेजण काम करतात. स्वर्गवासीय घुल्यांना हे त्या रिक्षा संघटना स्थापन करण्यामागचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, कष्टकऱ्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि आज त्यांच्या गेल्यानंतर देखील त्याच विचारानं अवितात्याने देखील ती धुरा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग असेल, जो कष्टकरी बांधव असेल, मग अगदी तो घरेलू कामगार वर्ग असेल, वेगवेगळ्या आपल्या बांधकाम कामगार संघटना असतील, रिक्षा संघटना असेल किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही कामगारांच्या बाबतीमध्ये जो कष्टकरी समाज असेल, त्या संपूर्ण समाजांच्या न्याय हक्काकरता भांडणारं व्यासपीठ म्हणजे जिल्हा अंमल पंचायत
आणि त्याचं नेतृत्व सन्मान्य अवितात्या या ठिकाणी सातत्याने गेल्या काही वर्षांपासून करतायत. म्हणून ही सगळी चळवळ उभा राहत असताना आपल्याला माहिती, तात्यांनी आता सांगितलं की आपल्याला संघटित राहावं लागतं. कारण कामगार म्हटलं, हातावर त्याचं पोट असतं, त्याला संघटित राहणं अत्यंत गरजेचं असतं. जर आपण संघटित नसलो, एकटा माणूस गेला, 4 माणसं गेले, निवेदन देऊन आले, त्याला काही फार कोणी दखल घेणं अशी परिस्थिती नसते. पण ज्या वेळेला आपण शेकडो लोक एखादा आपण बंद पुकारू, आज आपण पाहतो, आपण तरी थोडा रिक्षा चालक बांधव फार शिकलेला नसतो, फार काही डिग्री होल्डर नसतो, एखादा बोटावर मोडण्यात का काही करत असेल, पण फार बाकीचे लोक तेवढे शिकलेले नसतात. पण आज जो सुशिक्षित वर्ग आपण म्हणतो की मेडिकल चालणारे वर्ग आहे, त्याने देखील तात्या परवा बंद पुकारला. आणि तो बंद फक्त आपल्या जिल्ह्यापुरता नव्हता, तो महाराष्ट्र देशामध्ये बंद पुकारला. पण ते लोक सुद्धा तुम्हाला सांगतो एवढी अत्यावश्यक सेवा आहे, पण तरी देखील त्यांनी ती बंद पुकारली आणि बंद पाळली. पण त्याच्या मागणी करता लक्ष जर वेधायचं असेल तर सगळ्यांनी काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागतं, तरच आपल्या मागण्यांचा कोणतरी विचार करतो, तो आवाज तिथपर्यंत जातो. तशा प्रकारे आपल्या रिक्षा संघटना सुद्धा आपण पाहिलं, आम्ही देखील पाहिलं. ज्या वेळेला तात्या तुम्ही आवाज देता की आपल्या एखादा प्रश्न असेल बंद करायचं, तर जवळपास बहुतांश लोक हे आपल्याकडे बंद केल्याशिवाय राहत नाही. मग अगदी तो शाळेच्या वर्दीवाला जरी असला तरी तो बंद राहतो, कोणी क्लासच्या वर्दीवाला असला तरी बंद राहतो. आता क्लासवर काय बोलायचं नाही, कारण क्लासेस वगैरे सगळे आता आतमध्ये घालून टाकले, कारण ते पेपर फोडले. आता पेपर फोडला म्हणल्यावर त्याला काय फक्त क्लासवर नाही, पण ज्यांनी ज्यांनी फोडले ते स्वतः ते आत घालावं लागणार आहे. त्याच्याकरता आपण देखील कुठेतरी मागणी करू. त्याच्या आता तपास जोपर्यंत होत नाही, बऱ्याच गोष्टी पुढे येणार नाही. पण तशा प्रकारे आपल्याला सातत्याने संघटित राहावं लागतं. आणि उद्याच्या काळामध्ये देखील क्षेत्र आता तुम्ही पुढाकार घेतलाय, तुमच्याबरोबर सगळी आता संघटना आहे तुम्ही मांडलेली आहे. ही संघटना, ही पार्टी सातत्याने राहिली पाहिजे. आता आर.डी. पाटलांचा याच्यावर फोटो आहे, त्यांनी इथं प्रयत्न केले. ज्यावेळेला रहदारी नव्हती, रामभाऊ रहदारी नसताना तर इथं जिजामाता चौक त्यांनी आरडेंनी या चौकाला सुरुवात केली नाव पाडण्याकरता, आणि ते आजही ते नाव ते आता इथं कायम राहिलेलं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आता एकदा पार्टी तुम्ही लावली, ही पार्टी लावल्यानंतर ही पार्टी कायम आपली रिक्षा संघटना म्हणून कायम दिसली पाहिजे, रिक्षा संघटनेची चळवळ दिसली पाहिजे. आज तात्यांनी, कराळे साहेबांनी, औशीकरांनी, दत्ता वामननी या सगळ्यांनी अगदी त्याच्याकडे प्रयत्न केला, पाठपुरावा केला. आणि जवळपास बऱ्यापैकी आता रिक्षा स्टॉप अधिकृत करून घेतलेले आहेत महापालिका हद्दीतले. आता महापालिका हद्दीच्या बाहेरचे सुद्धा रिक्षा स्टॉप हे तात्यांच्या माध्यमातून, तात्यांच्या नेतृत्वाखाली जी अडचण असेल ते आपण अधिकृत करून घेऊ. तिथं तुम्हाला काय सुविधा लागत असतील त्या सुविधा निर्माण करण्याकरता आपण प्रयत्न करू. आणि आपला रिक्षा चालक बांधव हा उद्याच्या काळामध्ये हा सुखकर प्रवास झाला पाहिजे. पूर्वी कराळे साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की रस्त्यांचं काहीतरी करावं लागेल, पण आज तात्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही एक चांगली टीम, चांगल्या विचाराची टीम निर्माण करून आज शहरामध्ये जवळपास 75 ते 80% या रस्त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. उरलेल्या देखील 20% जे राहिलं असेल ते सुद्धा रस्ते पुढच्या 2031 ची महानगरपालिका होण्याच्या अगोदर, निवडणूक होण्याच्या अगोदर हे आपल्याकडं सगळं काम हे पूर्ण झाले अशी आम्ही सगळ्यांनी आता एक निश्चय केलेला आहे. जोपर्यंत पुढची महानगरपालिकेची निवडणूक आपली लागण्याच्या अगोदर, कारण महापालिका निवडणूकमध्ये आम्ही प्रत्येक भागाभागामध्ये गेलो, प्रत्येक परिसरामध्ये गेलो, तिथं आम्ही हेच सांगितलं की पुढच्या महानगरपालिका होऊसपर्यंत आम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे इथं सगळे रस्ते कॉन्क्रीट करून देऊ अशी आम्ही शाश्वती दिलेली आहे. आणि त्या प्रकारे आपण करणार. पण तरी देखील आज रिक्षावाले सगळे बांधव आज सांगतात की आज बऱ्यापैकी रस्ते आता चांगले झाले, रिक्षाचा मेंटेनन्स कमी झाला, आपल्याला पेट्रोल लागणार कमी झालं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काम करतो. आता फक्त रिक्षा चालक बांधव राहिला नाही, आता रिक्षा चालक भगिनी देखील पुढे आलेले आहेत. आम्ही बऱ्याच वेळा पाहतो की एखाद 2 महिला सुद्धा आता रिक्षा चालवताना दिसतात. तर कराळे साहेब, त्यांनाही तुम्ही संपर्क करा, त्यांची नोंदणी आपल्याला करून घ्या. आणि आपल्याकडे जो विचार आपण मांडला तात्या, आता तुमचे आपल्या तात्यांचं आमच्याशी बोलणार, तात्यांनी मला सांगितलं की आता आपल्या रिक्षा चालक बांधवांकरता देखील आपल्याला कुठेतरी काहीतरी आता चांगल्या प्रकारे त्यांची संस्था, मग जशी ती कामगारांची पतसंस्था आहे तशी आता त्यांनी मला सांगितलं. त्या दिवशी मागच्या महिन्यामध्ये आमची चर्चा झाली, त्यांनी मला सांगितलं. आम्ही मागच्या महिन्यामध्ये इकडे ज्यावेळेस राहुरीची विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळेला प्रचारामध्ये असताना गाडीत आम्हाला त्यांनी सांगितलं की आता आपल्याला लवकरच एक रिक्षा चालक बांधवांची एक मोठी पतसंस्था निर्माण करायची की ज्याच्यात त्या सगळ्या लोकांचा पैसा हा उलाढाल ही त्यांची चांगल्या पद्धतीने करता येईल आणि रोज काहीतरी एक डेली कलेक्शन प्रत्येक रिक्षा चालक बांधवाचं करता येईल अशी संकल्पना देखील त्यांनी मला त्या दिवशी सांगितली. कारण की त्यांना तो अनुभव आहे, कारण कामगार संघटनेसुद्धा त्यांची पतसंस्था आहे.
तिथं देखील अनेक लोकांच्या ठेवी आहेत, त्यांची इन्शुरन्स आहे, जिल्ह्याची पतसंस्था आहे ती, अनेक लोकांच्या ठेवी आहेत, मग त्या लोकांचा माथाडी बोर्डाची, मग अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, तिथं त्यांना कुठलाही इन्शुरन्स असेल, एखादी इन्शुरन्स पॉलिसी असेल, त्याचा काही दुखणं भानगडी झाली तर सगळ्या इन्शुरन्सच्या माध्यमातून ते कव्हर बऱ्यापैकी होतं. म्हणून अशा सगळ्या वेगळ्या संकल्पना तात्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या विचारधारा ही त्यांना जर कुठून मिळाली असेल तर ती स्वर्गीय फुले माध्यमातून मिळाली. आज त्यांच्याबरोबर अत्यंत सक्षमपणे काम करणारे बाबा आरकडे असतील किंवा ही सगळी टीम जिल्ह्यामधली आहे आणि मग कुठेतरी त्या विचारानं काम करत असताना ते आजही दिवसभरामधला किती महानगरपालिकेचा व्याप असला, कुठलाही उद्योग व्यापाराचा व्याप असला, पण तरी देखील मनामध्ये सातत्याने कुठेतरी कामगार संघटनेचा विचार हा सातत्याने कुठेतरी असतो आणि म्हणून या सगळ्या विचाराला प्रेरित होऊन सातत्याने ते काम करत असतात. त्यालाही आपल्या सगळ्या संघटनेचं बळ असलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये ज्या ज्या रिक्षा संघटनेचा काही प्रश्न असेल ते करायसाठी तुम्ही मांडता, सगळ्या लोकांना तुम्ही वेळ देता, ते मांडून तुम्ही ज्या ज्या वेळेला काही सांगताल त्याला आम्ही सगळेजण हे सातत्य ठेवून आपल्या बरोबर काम करत राहू, हे एक तुम्हाला खात्री आणि विश्वास या निमित्तानं देतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता ही पार्टी म्हणजे तुमची ओळख आहे, कारण बळकटी ही त्याच्यावर दिसून येते, त्यामुळे ती कायम या ठिकाणी राहिली पाहिजे. आता आज थोडं दुपारपासून जरा वातावरण बदललं, किती जरी वातावरण बदललं तर आपली संघटना इथे कायम दिसली पाहिजे, कारण वातावरण येत असतं जात असतं. आता आम्ही मागच्या 15 वर्षामध्ये बरेच करायचं वातावरण पाहिले, सकाळी एक येतं, दुपारी एक येतं, रात्री एक येतं, पण वातावरणाला काय आपकायचं नसतं. आता 8 दिवस झाले काहीतरी वेगळं आम्ही ऐकतोय, पण त्याचं काय फार भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे आपले विचार आणि आपली संघटना ही कायम राहिली पाहिजे. हे संघटना ही फक्त आणि फक्त कामगारांच्या प्रश्नाकरता, आपल्या कष्टकरी लोकांच्या हातावर पोट त्याच्याकरता भांडणारी संघटना आहे. आणि त्यामुळं हा सगळा विचारधारा ही कुठेतरी आज यांना मिळालेली आहे. राज्याच्या संघटनेवर तात्या काम करतात. तुम्हाला तात्या आमच्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आपल्या कामगारांचा आवाज आपल्या जिल्ह्यामधून महाराष्ट्रामध्ये आपला सातत्याने जात राहील, हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आपल्या संघटनेच्या सर्व आजच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कामाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.